तर आहे काय, स्वागत आहे नवीन एक व्हिडिओ मध्ये. तर आज आपण चाललोय लग्नाला. हा चाललोय ते मामा सोड. तर चाललोय लग्नाला आणि उशीर झालाय जायला. तर मम्मी आवरून लय पटपट पटपट चालली. तर मामाला पण कुठं तर बाहेर जायचंय, ती मामा सोडायला लागलेलं आहे. तर एक गिफ्ट घेतलेलं आहे आपण. तर आता तिथे गेल्यावर तुम्हाला दावतो गिफ्ट काय आहे ते. तर चला आता डायरेक्ट आता तिथे गेल्यावर भेटू. चला गाईज, हे फाटलेला आहे कवर येताना गाडीवर. तर चिकटपट्टी गेली नवीन लावा. ब्लॉगर आहे. तर गाईज, तरी आपल्याला एक सबस्क्राईब केलेला आहे चॅनल. तुम्ही बघू शकता. चॅनल लावला आपला. त्यांनी आता सबस्क्राईब केले. आता तुम्ही पण सबस्क्राईब करून घ्या. चला इष्टी गेला बघा, मम्मी तिकडे बसली इष्टीची वाट. आणि आता निघालो इथून. गाड्या बघून चल बाबा. ती काय आवाजच येणार काय गाण्याचा? ती गाण्याचा ती काय आवाजच येणार तिकडं. कॉलनी कुठं आहे? मग खूप कारखाना तिकडे दिसला. कॉलनीत कॉलनी कॉलनी कुठं बोला का? लाव फोन लाव का कोणाला? दिदीला लाव. दीदी आली ना अजून. फोन आता दीदीचा. कारखान्यात काय म्हणली? कारखान्यावर आल्यावर फोन लाव म्हणली होती का? मग आता सांगितलं तिला कारखान्यावर आलो म्हणून. आपण कॉलनीच आहे ते का? आपण पत्रिकेवर बघूया काय पत्ता आहे. हा तर काय, आम्ही पत्रिकेवर बघतो पत्ता काय आहे. नाही, आम्ही कन्फर्म करून घेतो. कन्फर्म एकदा बघून लास्ट बा. देखो गाइस, हे बघा पोटा नुसता. सगळा रोड कडपासून सगळा असाच रोड आहे. काय कारखाना म्हणल्यावर मग असंच असते. बघा तिकडे कारखाना आहे. कारखाना म्हणल्यावर सगळं आता असंच असते. पिशवी कुठं तुला सांग. अगं मला पकडा येत नाही मामा पिशवी. पिशवी खायला एवढ्या लांब चालत जायचं. तर फायनली त्या आजीनं आम्हाला लोकेशन दावली व्यवस्थित. आम्ही चाललोय बरोबर लोकेशन वर. कारखाना बंद होत आला का? बरे गाड्याच काय दिसत नाही. कमी जायचंय सगळ्या बंद झाला. नाहीतर या कारखान्यावर लय गर्दी असते बघा. दामाजी पंथाचा दामाजी कारखाना. बघा बैल कसा खातोय. ही शाळा आहे वाटतं. चल, ही शाळा आहे का? कॉलनी आहे का ही? मला तर वाटायला लागले ही शाळा आहे. ही समोरची शाळा आहे असं वाटायची. घर आहे का शाळा? नाही दिलेले सगळे. हा
आणि इकडलं मागं बघितलं वन माझे चुपले पूर्ण पूर्ण कडवर राहायचं. कोण पण चोर येऊन पकडलं मला. सगळं पूर्ण हे बघा वाहून सगळं वन माझ्या चपले जाईल बघा. तेरा बाप यहाँ छोड़कर गया था कि तेरी माँ? कडवर वन आहे तर सगळं. इथं आलो लोकेशन हुडकत लोकेशन गावला लगे दाद्याला येऊन इथं भेटलो गणेश भाऊला आपल्या. तो पण मला पाहून खुश झाला आणि मी पण खुश झालो. संपन्न होतोय. विराज पाटील कृपया आपण सन्मान स्वीकारण्यासाठी स्टेजकडे उपस्थित राहायचं आहे. कौतुक काय आली ए हिरो आता आलाय काय बोल वाटत नाही फोनवर मला. हा? आजच्या या जाधव आणि कांबळे परिवार मंगल परिणयाच्या सोहळ्यानिमित्त उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. पप्पाच्या लाडकी दयानंदजी कदम फुगली काय फुगली काय आंबेजोगाईचे प्रगतशील बागायतदार दयानंदजी कदम साहेब यांचा देखील सन्मान या ठिकाणी काय दिसायला लागली तू? संपन्न होतोय. तो दोन्ही काय दिसायला लागली? स्टेजकडे उपस्थित राहायचा आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. आजच्या या जाधव आणि कांबळे मंगल परिणय सोहळ्यासाठी उपस्थित सर्व पाहुणे मंडळी मित्रमंडळी तसेच ग्रामस्थ मंडळी आपणा सर्व विराज पाटील मला पण ताण लागली. अटकरे प्रगतशील बागायतदार आंबेजोगाई यांचा देखील सन्मान जाधव घर घेऊन देतो तुला पैसे दे चल. सोमनाथजी ऐका नाही अटकरे, तरी चल. पाटील कृपया आपण सन्मान स्वीकारण्यासाठी स्टेजकडे ते उपस्थित राहायचं आहे. चल स्टेजकडे उपस्थित राहायचं आहे. घर घर घ्यायला काय खायचं आहे तुला घर घर खायचं आहे. ठीक आहे घर घर देऊ एक. आणि एक वाटीतलं द्या. नाव अलाउड एक द्या आणि एक वाटीतलं एक द्या. आपला सन्मान स्वीकारण्यासाठी स्टेजकडे उपस्थित राहावे. पापडी फुटली 10 रुपयाला. आंबेजोगाईचे पोलीस पाटील पैसे. विजयजी वाघमारे सत्कार संपन्न स्वीकारण्यासाठी स्टेजकडे उपस्थित राहावे. थोडं बघ बादली नीट ये. आदरणीय डॉक्टर सोनवणे साहेब या दीदीला की म्हटल्यावर घेतलं नाही दीदीला. फायनली आता मम्मीकडे दिला हात दुखायला लागला धरून धरून. सौर्या आली जातो सौर्याकडे. सौरभ कधी आलाय. थोडं जरा आमचं यावरनं जरा डिस्कस झालं.
तेवढं बाहेर एडिट करतोय बघा तेवढं बघतोय तू समोर बघ प्रत्येक मला रील शेअर करते तुला यावरती व्हिडिओ बनवायचे मला हे नाही जमत चालू आहे बघ हे तेवढं चालवायचं मग व्हिडिओ बनवायचा आपल्याला हे चेहऱ्यात बनवायचं जाहिरात बनवा मग जाहिरात बनवून देतो तुम्ही बनवायची असं ट्रान्सफर कराय ट्रान्सफर सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. कधी आला आता आलो लय दिवसात काय चाललं युट्यूबला होय बघत नाही जाधव आणि कांबळे परिवाराला विनंती की त्यांनी उपासक आणि उपासिका यांना ताबडतोब स्टेजवरती घेऊन यायचं आहे. बरोबर एक वर्ष सरपंच दत्तात्रय माने तर मित्रांनो 1 वर्ष झाले बरोबर याला सन्मान या ठिकाणी आज भेटणे मला लागणार. दत्तात्रय माने साहेब सरपंच जोडून आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी स्टेजवर विकसित राहावे. आले दादा आलाय होय प्रगतशील भागात उशीर झाला होता कंपनीतून कामावरून आला होता तो आणि त्याला उशीर झाला होता लय वापस पण जायचं होतं त्यामुळे त्याने घरातच गिफ्ट दिलं गेला निघून अजून आहे पुढे बघा कंटिन्यू हे असंच कुठं तर आपल्याला भेटा येतं नाहीतर नाही भेटा येत असंच कुठं तर भेटा येते नाहीतर नाही भेटा येत द्यायला लागते तुला पण जाऊ मग फिरका बांधल्यावर आता कामावर जाणार का कामावर जाणार का आता? कामावर उशीर झाला रे हा त्यामुळे चालतंय जा व्यवस्थित फोन कर जरा तर मित्रांनो त्याला कामावर जायचं होतं तर तू गेला लगेच अरे काय जेवायचं बसायचं काय लगेच ही करत आहे चला आता आपले गिफ्ट देऊया त्याला गिफ्ट आपण आता ते आता आलं का नाही त्याला आता गिफ्ट देणार आहे ते अजून आलं नाही कपडे चेंज करायला लागले ती मला सकाळी म्हणलं होतं की मला उघडून जाऊतोय आता स्टेजवर आता आपण त्याच्याकडूनच उघडून देणार आहे ते पण तुम्हाला जाऊतोय त्याच्यामध्ये कोणाचा फोटो आहे सगळे तर तुम्ही मला कमेंट करून सांगा ओके तर आता आपण आता स्टेजवर आता फोटो घेताना आता तुम्हाला लावतो डायरेक्टली जब ये 2.5 किलो का हाथ मोड माझे मोठं उघड लेकिन ये साला कर क्या रहा है मोठं उघड माझे बसून उघड बस सांगड्यात बसायला लागले जर लागते जर बस एक नंबर
बचपन से साथ, बचपन से साथ. दिगा चले. जायचं बोल. पाहिजे असं करायला. घरी जायला गाडी या नको. मम्मी साहेब हे बघा भावान तसं पेट फेक आनंद सावंत काढून यांच्याकडून विनोद कांबळे यांना 100 रुपये आयर होत आहे. पूर्ण मंडपाला असं फेटच फेकल्यात काढून. पंचम गणिरे यांच्याकडून विनोद कांबळे यांना 100 रुपये आयर होत आहे. ही चुकीचं आहे भावानं. पाच फेट काढून पिकवणार तेवढा मोठा सन्मान करणार तरी जेवायचं कोणी राहिलं असेल तरी त्या पाहुण्यांनी जेवण करायला बसून घ्यावे असे कांबळे पर्यावरण. गाईज झाली आता लग्न झाले. आम्ही फोटो बिटो मस्त मध्ये काढल्यात आणि आता चाललोय बघा घरी. काय नाही सगळ्या लग्नात माझ्या मैत्रिणीच होत्या. सगळ्या मैत्रिणी मी हँग झालो मैत्रिणी बघून. एवढ्या मैत्रिणी होत्या मम्मीच्या. मी फोटो टाकतो तुम्ही फोटो बघून घ्या. आता चला आता आम्ही चाललोय स्टँडला. इकडे वळलोय बघा स्टँडला. ओके आता घरी गेल्यावर भेटू. चला. सात किलोमीटर आहे ना. आता आलोय बघा. आता चाललोय घरी. माझा गाडीवरनं फोन पडत होता. मला वाऱ्यामुळे अशी झोप लागत होती माहिती आहे. सकाळी पण फुल जेवण केलं होतं ना. आता पण येताना जेवण केलं त्याच्यामुळे मला झोप लागायला लागली जेवणामुळे. आता चाललोय घरी आणि आता घरी जाऊन आता मी काही कपडे फक्त चेंज करणार आहे. उकडा तर लागलेले भरपूर मध्ये घातल्यामुळे. पॅन्ट तर एवढी फेटा. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाय बाय. भेटू पुढल्या ब्लॉग मध्ये. चला.